मुंबईत महिलांसाठी किती असुरक्षित आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला। मुंबईतल्या डोंगरी परिसरातून सकाळी 7च्या सुमारास एका शाळकरी मुलीचं अपहरण करण्यात आलं। मात्र या धाडसी मुलीनं प्रसंगावधान राखत स्वतःची सुटका तर केलीच, शिवाय मोठ्या शिताफीनं त्या अपहरणकर्त्यांना पकडू नाही दिलं। शाळकरी मुलीचं अपहरण केलं, तुला शाळेत सोडतो असं आमिष दाखवून याच लाल मारुती व्हॅनमधून तो तिला पळवून नेत होता। मात्र गाडी शाळेच्या नव्हे तर भलत्याच दिशेनं जात असल्याचं लक्षात येताच त्या चिमुरडीनं मोठ्या शिताफीनं धावत्या गाडीतून उडी घेतली आणि स्वतःची सुटका केली। नेमके याच वेळी पाठवून येणाऱ्या एका वाहन चालकाचा हा प्रकार लक्षात आला। त्यानं ताबडतोब त्या चिमुरडीला बरोबर घेतलं आणि पोलिसात तक्रार केली। पोलिसांनी चेंबूर नाक्याजवळ सापळा लावून राजूला ताब्यात घेतलं। माझी शाळा इथे आहे, इथे कशाला घेऊन जातात, तरी पण नाही थांबल्यामुळे त्याने गाडीचे दार उघडला तिने आणि ती उली मारली। त्यांच्याशी फोनवर बोलवून घेतले आमच्या लोकांनी आणि जेव्हा तो तिथे आला आमच्या लोकांनी त्यांना ताब्यात घेतले। मूळचा कानपूरचा असलेला राजू सध्या गोवंडी परिसरात राहतो। उदरनिर्वाहासाठी गाडी चालवण्याचा व्यवसाय करणाऱ्या राजूनं मुलीचं अपहरण का केलं याचा पोलीस तपास करतायत। अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास, एक पाऊल पुढे।